हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काल आपण व्हिडिओ टाकला होता की पोलीस भरतीचं हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे. वेगवेगळ्या चॅनल्सद्वारे तुम्हाला ते कळालंच आहे, समजलंच आहे. पण भरपूर मुलांच्या कमेंट्स या ठिकाणी मी पाहिल्या. त्याच्यामध्ये मला अशा कमेंट मिळाल्या की सर, आमचा ऍप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी इनव्हॅलिड दाखवत आहे, किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉल तिकीट त्या ठिकाणी पुढे जाते पण हॉल तिकीट दिसत नाही. तर या सर्व असणाऱ्या कमेंटचा विचार करून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा तर साईट खूप स्लो चालत आहे, सर्वांनाच याची कल्पना आहे, कारण सर्वच मुलं आपापलं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पहिला त्या ठिकाणी प्रकार जो आहे तो शारीरिक चाचणीचा प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. हा पहिला उपाय आहे. पण मी सजेस्ट करेल की तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीनं न जाता तुमचा युजर नेम आणि पासवर्ड हे भरून इथं कॅप्चा भरायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. सर्वात अगोदर लॉग इन करण्याच्या अगोदर तुम्हाला इथे एक ताज्या घडामोडी म्हणून ही जे स्क्रीन दिसत आहे या असणाऱ्या याच्यावर तुम्ही एक सूचना येत आहे ती पहिले वाचून घ्या. इथं सीपी मुंबई, मुंबई कारागृह, पुणे कारागृह, छत्रपती संभाजीनगर रेल्वे, पुणे ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल, SRPF गट क्रमांक 17 हे गट सोडून किंवा हे घटक सोडून बाकी सर्व घटकाचे हॉल तिकीट आलेले आहेत. इथं तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटवर दिलेलं आहे ते परत एक वेळ पहा. आणि जर तुमचा यापैकी कुठलाही फॉर्म असेल तर त्याचे हॉल तिकीट आलेले नाही. आता इनव्हॅलिड ऍप्लिकेशन नंबर वगैरे कधी दाखवेल, जर तुम्ही या ठिकाणी शारीरिक चाचणीचे प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा या पद्धतीने जर गेलात तर. त्याच्यापेक्षा दुसरा उपाय इथं आहे की तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी वापरा आणि त्याच्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर काय दिसेल ते आता आपण पाहूया. ठीक आहे, चला मी लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतो, त्याच्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो. तर बघा, सर्व असणारे या ठिकाणी आयडी पासवर्ड वगैरे टाकून झालेला आहे. जर समजा तुमचा पासवर्ड तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही या ठिकाणी इथं ऑप्शन दिलेला आहे पासवर्ड बदला, या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता. आलं लक्षात? ठीक आहे, तर आता आपण लॉग इन करून त्या ठिकाणी पुढची प्रोसेस पाहूयात. हा कॅप्चा खूप लवकर चेंज होतो, त्याच्यामुळे लवकरात लवकर कॅप्चा भरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करायची आहे. ठीक आहे, जाऊयात पुढच्या स्टेपवर आपण आता. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. तुमचं नाव वगैरे, मोबाईल नंबर, सिग्नेचर, सर्व फोटो वगैरे, त्याच्यानंतर तुम्ही कोणता फॉर्म भरलेला आहे, टोकन नंबर, अर्ज क्रमांक आणि शेवटचं इकडे दिसेल तुम्हाला प्रिंट फिजिकल हॉल तिकीट. त्या प्रिंट वर शेवटच्या असणार तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर पुढे जा या ठिकाणी तुम्हाला टच करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट ओपन होईल. पण कधी कधी कसं होतंय, काय प्रॉब्लेम येतो तोही पुढे मी तुम्हाला दाखवतो. थोडा वेळ या ठिकाणी साईट लोड होत आहे, तोपर्यंत वेट करा. तर बघा, तुमच्या समोर या असणाऱ्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट ओपन झालेलं आहे. पण कधी कधी या ठिकाणी पूर्ण असणारी ब्लँक जी असणारी पेज असते ते ओपन होते. त्या ठिकाणी घाबरायचं काही कारण नाही की त्या ठिकाणी तुमचं जे हॉल तिकीट आहे ते जनरेट झालेलं आहे, पण त्या ठिकाणी साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते तुम्हाला दिसायला थोडासा प्रॉब्लेम येतो. पण म्हणून परत तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. परत मी जे सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करायची आणि त्या प्रिंट घ्यायची आहे. जर समजा तुमच्या प्रिंटवर फोटो येत असेल तर Ctrl+P या पद्धतीने तुम्ही दाबून तुमचा हॉल तिकीट काढू शकता. आलं लक्षात? तर हा होता पर्याय नंबर 1. आता इनव्हॅलिड ऍप्लिकेशन जे दाखवत आहे ते जर दाखवत असेल तर कसं करायचं ते पण आता आपण पुढे पाहूयात. ठीक आहे, तर बघा, दुसऱ्या पद्धतीमध्ये जिथं शारीरिक चाचणीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येथे क्लिक करा, अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी टच केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे. जसं मी आता या ठिकाणी एक अर्ज क्रमांक टाकत आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे आणि ती व्यवस्थित टाकायची आहे. आलं लक्षात? तर मी हे सर्व टाकून घेतो आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. हे सर्व गोष्टी मी इथे टाकवल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे जा या ठिकाणी असणार तुम्हाला टच करायचं आहे. त्याच्यानंतर काय दाखवले आता ते पाहूया तुमच्या समोरच.
तर पहा या ठिकाणी या विद्यार्थ्याचं ऍडमिट कार्ड जनरेट झालेलं नाही, त्याच्यामुळे इथे या ठिकाणी लिहून आले युअर फिजिकल हॉल तिकीट इज नॉट एट जनरेटेड, म्हणून अजून हॉल तिकीट तयार झालेलं नाही. म्हणून या ठिकाणी इथं व्यवस्थित जर टाकलं तर हॉल तिकीट जनरेट झालं नसेल तर जनरेट झालं नाही म्हणून येईल. पण समजा तुम्ही चुकीचा अर्ज क्रमांक आणि जन्म दिनांक टाकत असणार तर तुमचा त्या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर इनव्हॅलिड दाखवतोय. म्हणून व्यवस्थित माहिती भरा, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या समोर तुमचं हॉल तिकीट नक्की दिसेल. अजून एक हॉल तिकीट आपण डाउनलोड करून पाहूया तुमच्या समोरच. पहिले मी ऍप्लिकेशन नंबर आणि जन्म दिनांक टाकतो, त्याच्यानंतर तुम्ही पाहू. तर अशा पद्धतीमध्ये ऍप्लिकेशन नंबर आणि जन्म दिनांक टाकल्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे किंवा टच करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची जे असणारी त्या ठिकाणी प्रोसेस आहे ती तुमच्या समोर त्या ठिकाणी येईल. ती म्हणजे अशी की एक जर तुमचं हॉल तिकीट जनरेट झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या समोर हॉल तिकीट दिसेल, आणि जर नसेल जनरेट झालं तर त्या ठिकाणी लिहून येतंय की युअर फिजिकल हॉल तिकीट नॉट एट जनरेटेड. आता बघू शकता या ठिकाणी ओपन होतं. इथं काय सांगतंय ते पाहूयात आपण. आता मध्ये हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे पाहिलेलं आहे, आलं लक्षात, किंवा इनव्हॅलिड जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह करायचा हे आपण पाहिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी जे माहिती भरताना 1-0 कमी जास्त किंवा कोणता ना कोणता तुमचा नंबर कमी जास्त होत असेल तो व्यवस्थित टाका. त्याच्यानंतर इथं जे तुमची डेट ऑफ बर्थ आहे या डेट ऑफ बर्थ मध्ये कुठलाही सिम्बॉल किंवा कुठलंही त्या ठिकाणी चिन्ह वापरायचं नाहीये, फक्त अंकामधली डेट ऑफ बर्थ सरळ सरळ टाकायची आहे. आय होप की आपल्याला या सर्व गोष्टी समजल्या असतील. ठीक आहेत, असाच त्या ठिकाणी अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जर काही समस्या असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर त्या ठिकाणी आहे, सांगतो तुम्हाला. इथं बघा, इथं दाखवतो 8010904800 या असणाऱ्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला काही समस्या येत असतील हॉल तिकीट डाउनलोड करण्यात. पण सध्या साईट स्लो आहे, त्याच्यामुळं या पद्धतीनं न जाता तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून जर तुम्ही पाहिलं तर तुमचे हॉल तिकीट आलेत का नाहीये लवकरात लवकर तुम्हाला समजेल. ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही कमेंट बॉक्सद्वारे कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत त्या सबस्क्राईब बटनावर मारा, सोबतचा बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद, टेक केअर.